नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक जबरदस्त अपडेट बघणार आहोत आणि त्या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला सुरू करूया आजचा हा आपला व्हिडिओ. तर मित्रांनो, इंडियाज सेमीकंडक्टर डिमांड टू सी 15% CAGR hitting $108 billion by 2030 UBS रिपोर्ट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, फायनान्शियल सर्व्हिसेस फर्म UBSच्या रिसर्च रिपोर्टनुसार इंडियन सेमीकंडक्टर इंडस्ट्रीचा एंड डिमांड रेव्हेन्यू डबल होणार आहे 2025 पासून 2030पर्यंत. म्हणजे येणाऱ्या पुढल्या 5 वर्षामध्ये तो ग्रो होणार आहे 54 बिलियन डॉलरपासून 108 बिलियन डॉलरपर्यंत. आणि मित्रांनो, यांच्या रिसर्च रिपोर्टनुसार येणाऱ्या 5 वर्षामध्ये म्हणजे 2025 ते 2030 पर्यंत इंडियाचा सेमीकंडक्टर एंड मार्केट 15%च्या CAGR म्हणजे कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेटने ग्रो होणार आहे आणि 2030 मध्ये याचा ॲन्युअल रेव्हेन्यू पोहोचणार आहे 108 बिलियन डॉलरपर्यंत. तर चला मित्रांनो, आता आपण बघूया या अपडेटमुळे आपण कोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण मुरुगप्पा ग्रुपची दिग्गज कंपनी CG पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेडला स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 58.06%, पब्लिकची होल्डिंग आहे 15.74%, FISची होल्डिंग आहे 14.3% आणि DISची होल्डिंग आहे 11.9%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण मॉसचिप टेक्नॉलॉजीज लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 44.55%, FISची होल्डिंग आहे 2.19%, DISची होल्डिंग आहे 0.01% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 53.25%. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आपण स्पेल सेमीकंडक्टर लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 59.17%, पब्लिकची होल्डिंग आहे 40.79% आणि DISची होल्डिंग आहे 0.04%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण L&T लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये DISची होल्डिंग आहे 41.87%, FISची होल्डिंग आहे 20.79% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 37.35%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.66%, DISची होल्डिंग आहे 14.06%, पब्लिकची होल्डिंग आहे 8.09% आणि FISची होल्डिंग आहे 4.19%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण केनेस टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 57.75%, DISची होल्डिंग आहे 15.04%, FISची होल्डिंग आहे 14.84% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 12.38%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये
प्रमोटर्सची होल्डिंग आहे 32.42%, एफ आय एसची होल्डिंग आहे 23.22%, डी आय एसची होल्डिंग आहे 22.62% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 21.74%. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.